अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 19 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। नमो दत्त दिगंबरा ओंकारा गिरिजा कुमारा तूच येऊनी त्वरा मजसी सहाय्य करावे। नमो देवी तुळजा भवानी सकलांची कुलस्वामिनी तूच येऊनी मणी ग्रंथ कथन करावे। नमो गुरु सरस्वती तुझ आम्हावरी प्रीती भक्तासाठी अनन्य कृती स्मृती थोर तुझी असे। या स्मृती आधारे तूच लिहितसे अक्षरे तुझी गावे तुझी नगरे सारे भक्तगण तुझेच से। भक्तगणांसाठी ताई बोलत येत आहेत माझे भक्त फलटणहुनी आई मामा संवेत ताई न सेवित अन्न। ग्रंथपाल आनंद पवार मुदोजी कॉलेजवर दर्शनाते मायनी नगर गाडी सवे येत झाले। सरुताई आला 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 येताची हसल्या ताई म्हणे आला आला बाई। भक्त माझा लवलाही निजपद केले पुढे करणे होत पाद्य पूजन म्हणून साहित्य घेऊन आले होते जण। सरुताई आधीच जाणे माऊली अंतर्ज्ञानी पाद्यपूजा केली भक्तांनी फुले खडी साखर खिशातून काढून देत्या झाल्या। डॉक्टर निकम मामा अधीर करते ताईसी नमस्कार भक्ती साई बाबांवर अंतर्ज्ञाने जाणत ताई। गुलाब पुष्प लाडू 2 काढले खिशातून वदत साई बाबान तुझ हे दिले असे। सरुताई ही तुला शिर्डीच्या साईबाबानं दिले ते करीत शिर्डी वारी श्रद्धा साई बाबांवरी ताई समजे अंतरी त्वरी देत प्रसाद। रजुताई पवार येत दर्शनासी तव ताई बोले तीसी तुझ घरी फलटणासी मज घेऊन चल गे। घेऊन येता फलटण नगरी पूजा होत षोडोपचारी गाडी नेता बंधुद्वारी मोठ्यांदा बोले ताई। सरुताई गणप्या बाहेर्य सरुताई अंतर्ज्ञानी बंधू नाम जाणले मणी बाहेर ये म्हणून हाक देत्या झाल्या। बंधू नाम गणपत सरुताई ओळखे त्वरित भक्तजन गर्दी बहुत माऊली दर्शनासी। ताईसी म्हणे गणपतराव आपण खाली उतराव मम सदनी याव धन्य मी होईन। सरुताई घरात दुर्गा हाय मी कशाला पाहिजे घरात असता दुर्गा देवी मी कशाला हवी। तुळजा भवानी देवी तेन घरी स्थानापन्न दुर्गा दुर्गा म्हणत ताई टाकती फुले काही दारातून आत जाई पडती आंबे कारण। ताई अंतर्ज्ञानी जाणतसे सर्व मणी माऊली ब्रह्माट ज्ञानी विश्वचालक सरुताई। सरुताई असता नव्या मठासी दादासो जाधव दर्शनासी मम ग्रामे वासुंब्यासी ताई आपणासी नेणे होय। मज आहे घर बांधणे तुम्हा हस्ते भूमी पूजणे आपले चरण पद लागणे धन्य वाटेल जीवा। दादासोचे दृष्टांते सरुताई वासुंबे ग्रामी जाई गाडी येता गर्दी होई दादासो पथावर दर्शनासी। सरुताई चलावे मज बरोबर मज बांधणे आहे घर शुभारंभ सत्वर तुमचे हस्ते करणे होय। दादासी वदे ताई सत्वर पाला पाचोळा म्हणजे घर आधी बांधावे मंदिर नंतर घर बांधावे। कसले बांधू ताई मंदिर ताई दादासी सांगे सत्वर
घरानजीक नारळा शेजार दगड देव ज्योतिबाचा पुढे ताई दादासी म्हणे मजनच होणार येणे मंदिर शुभारंभा कारणे येथील मम सेवक दोन ताईंनी अन्न पाणी सोडले करार सह्याद्रीस नेले समाधी 16शीच भले दृष्टांत 8वे सेवकासी देव ज्योतिबाचे स्थान दादासी नच ठाऊक जाण दगड पाहे उलटून शिवपिंडी दगडावरी त्याचा होई धुण्यासी वापर संसारी होई त्रास फार कळत नव्हते कोण्या प्रकार सरुताई सांगत दृष्टांती शिवाजी राजे पुणेकर 16शी समारंभा अगोदर जाई वासुंबे ग्रामांतर मंदिर भूमी पूजनासी यथाविधी भूमी पूजन मारली कुदळ जाण सेवकताई प्रतीक मानून शुभारंभ करते झाले देव ज्योतिबाचे मंदिर यथाशक्ती बांधे सुंदर परमभक्ता मार्ग तत्पर दाखविती सरुताई निज भक्त आडमार्गी जाई ताई उभ्या ठाई ठाई सुख दाखवून देई होई कल्याण भक्ताचे आध्यात्मिक शक्ती वापर ताईंचा भक्तांशी आधार भगवत भक्तीचा प्रसार लोकोद्धार करण्यासी सरुताई असता नव्या मठ मंदिरी दोंडीराम लिपारे पुजारी 11ला निघाला घरी अंधाऱ्या रात्री एकटाच सदन त्याचे पूर्वीकडे भराभरा निघाला पुढे जाता मार्गात दोन्हीकडे 2 बाजूस 2 विहिरी एका वृक्षानशीक येत 2 लाकडे तिरकी वाटत लांब सडक अडवित पथ 10-15 फूट उंचीची विचार चाले मणी बरेच दिन स्नानास पाणी उष्ण न मिळे म्हणून उपयोग त्याचा होईल टेकलेली लाकडे पताला कोणी नसे मालक याला आपण सदनी नेऊ चला हात घातला लाकडाशी लाकडे घेत खांद्यावर 200 फूट चाले नर लघुशंकेस दिशा उत्तर पुनश्च पूर्वेकडे वळाला अचानक आश्चर्यचकित लाकडे आपोआप मागे उडत 200 फूट मूळ जेत तेच जाऊन थांबली भीती वाटे भयंकर अंग कापतसे थरथर कापीत निघाला अंधार मणी धावा सरुताईंचा जाऊन झोपे घर सरुताई स्वप्न साक्षात्कार केसावरून फिरवी कर सांत्वन परधीराचा स्वप्न साक्षात्कारात सरुताई संध्याकाळी लवकर घरी जात जा प्रभाते शिवाजी सेवकाशी सांगत घडलेला इतिवृत्तांत ते तपासून वेळेत मार्गस्थ होई घराकडे दोंडीराम भूतबाधे पासून सरुताई करे रक्षण धावा करता क्षण उभ्या भक्ताचे पाठीसी एक वेळ काय होत सिद्ध कुरोलीचे बाबा म्हणत गाडी कोणाची आहे येत लोक बोलत सरुताईंची तव बाबा बोले काय ती फिरती लक्ष्मी हाय सद्गुरु सरुताई माय असे दीन दुबळ्यांची अवलिया संतांशी भले देवत्व प्राप्त झाले शंभू महादेव स्थळे मिळे भक्ता भगवंत गुरे चारण्यासी नेत बहीण भावासी कुरोलीत राहे जन्मवरी तेत कुरोलीचे यशवंत बाबा मायनी मूळ गाव वंशज माने आडनाव कर्मभूमी कुरोली गाव देव पाहुणा भाग्यवंत फलटणचे प्राध्यापक भक्त ताई सवे सिद्ध कुरोलीत यशवंत बाबा आश्रमात होत आगमन ते वेळी बाबा दूध चहा देत सरुताईसी तेत गुलाब पुष्पे स्वागत परमहंस करत झाले एकमेकाकडे पाहात
मुख संवाद बोलत घटकान घटके होत तेत गर्दी दाटली दोन विभूतीचे भेटीचा अपूर्व सोहळा साचा एकची गुरु दोघांचा यशवंत बाबा मायनीचे चालक नेत गाडी पुढे पाही पुन्हा पुन्हा यशवंत बाबाकडे मुखी बोल पडे माझा बाबा संत प्रेम संतांना संत काळजी संतांना येत नसे आपुल्या ध्याना जनसामान्यांचे कातर खटावचा कदम आभास म्हणे सिद्ध कुरवलीचे यशवंत बाबा सरुताई सर्वांना खाऊ घालतात त्यांना राहायला जागा आहे का ताई सकलांची माऊली सकलांना खाऊ घाली भविष्य काळवाली माऊली स्थान कोठे असे 1996 साल यशवंत बाबांचे घेऊन बोल मणी विचार सकोल केले पाहिजे काहीतरी आबांचे मणी घोर येतसे मायनी नगर ताईसी विचारी सत्वर ताई आपला मठ कोठे आबा समवेत अनेक भक्त विचारते ताई समुक्त कोठे मठ बांधणे युक्त रिक्त जागा सांगा तुम्ही श्वानासवे निघाल्या ताई सोबत भक्तगण लवलाही पूर्वेला मार्गस्थ होई जाई अभयारण्या वाटेवर जाता जाता थांबले श्वान अभयारण्या आधी मैल 2 पाहता शेजारी कोण संत विठ्ठले मारुती बुवा सांगा ताई कोठे स्थान दुजे विचारी भक्तगण ते तिथे बसले श्वान जाण मठा मध्यभागी दत्तात्रय तारळेकर एकनाथ तारळेकर जागा खरेदी कारभार मिळे सहकार्य भावपूर्ण 5 सहस्त्र प्रति गुंठे जागा 80 मठाची ठरली बघा देत प्रत्येकी दान भागा भक्त वर्गणी जमविली जुना मठ जीर्णोद्धार नवीन मठ कारभार बाबर दादांचे भाग्य थोर कैसे घडे ते पाहू विभूतवाडीचे कांबळे महाराज येत बाबर कापड दुकानात 500 फेटे नेत मुंबईच समारंभ ते गोंदावलेकर महाराज मठ तेत कांबळ्यांचा मुंबईत तेत उत्सवात लागत पेटे त्यासी ऐसेच एक समयी येत म्हणे बाबर दादा प्रत सरुताई थोर संत मायनीत माऊली सद्गुरु सूचित करे गुरुवारी जावे दर्शनाशी परी ते पासून दर्शनातरी बाबर दादा जाऊ लागले मेहुणे दिवटे कुटुंबा घरी पत्नी अंजनी माहेरी शेगाव गजानन स्वारी करी उत्सव प्रतिवर्षी लहानपणापासून शेजारी असे सरुताई निवास परी कधी वाटले नव्हते त्वरी जावेसे माऊली दर्शनासी जात प्रथम गुरुवारी आप्पा चोते सेवे करी पाजते चहा स्वकरी सरुताईसी प्रेम भरे दादांसी देत प्रसाद बशीतील चहा स्वाद तेन आश्चर्य मोद चरणी मस्तक ठेविले तव जाऊ लागे दादा सेवे करी परिचय तदा निस्वार्थी सेवे पदा प्रकाश शिवाजी राजे अडंद्राव दादासी वाटे जीवा कैसी ही निसीम सेवा घरचा खाऊन मेवा भगवत भावा एक रूप तव जुन्या मठाप्रत गळतसे माळवाद सेवेकऱ्यांसी खेद वाटतसे चिंता भारी मुंग्या डेकणे जंतू निगतसे जीवतंतू ताईनच बोले परंतु मौने त्रास सोसे उगा संत आवडी साधे जीवन नच कोटे ते भपकेपण निज कार्यात मग्न विघ्न न वाटे जीवासी बाबर दादांचे मार्गदर्शन सवे सर्व भक्तगण निवासस्थाने पुनर्वसन
श्रद्धेने काम होय सुरू. दीपक रोहन निलेश, धनंजय धीरज महेश, अमित अप्पा नागेश, शैलेश मंगेश होत श्रमदानी. शिवाजी राजे आनंदराव यांचे कैसे वर्णावे नाव. दृढ भगवत भाव तन मन धन अर्पिले. सातारा बँकेतील वित्त आणून ठेवा डब्यात. ताई बोले सेवका प्रत, तेत तैसेची केले असे. निवासस्थाने जीर्णोद्धार, होत हिमतीने फार. गुरुपौर्णिमा उत्सव थोर, तोही पार पडियेला. मम उत्सव सोहळा, देखला मी माझे डोळा. जमला आनंद मेळा, माऊली करी कौतुक ते. सुंदर सिंहासन तत्र, केले भव्य तैलचित्र. समोर पादुका पवित्र, ठेवल्या असे दर्शनासी. स्वतः अंगस्थिती देत ताई, आशीर्वाद चित्रा ठाई. दीन दुबळ्यांची माई, गाई जलकल्याणाची. होता उपक्रम ऐसे, गणता डब्यातील पैसे. तरीही कोण कैसे, उरतसे त्यात रक्कम. पुणेकरासी दृष्टांती, दादाच सर्व काम पाहती. स्वतः ताई देत हाती, करीत सुपूर्त कारभार. लाडू भरलेले ताट ताई, बाबर दादांचे हाती देई. संकेत रूपी सांगणे होई, मठ कारभार पाहणेचा. नवीन मठ कारभार, अपूर्ण समाधी मंदिर. पूर्णत्वाचे भाग्य थोर, लाभे रवींद्र बाबरांसी. समाधी मंदिराचे काम, बहु रेखीव अत्युत्तम. सकलांनी दिले काम, ठाम श्रद्धा ताईवरी. कारागीर पाहणे, तथा कामावर लक्ष ठेवणे. वित्त अधिक उणे, एन पाहत बाबर दादा. तुटली असे विद्युत वायर, बांधकाम पाणी त्यावर. उडे ठिणगी वारंवार, दूर त्यातून निघत असे. कोणाच न ए ध्यानी, सरुताई प्रखाचे स्वप्नी. दाखला देत जडी, म्हणून टळे संकट. भाग्यवान सेवकतिनी, लाभे भाग्य जीवनी. सरुताई सेवा द्विगुणी, मनपूर्वक करीत असत. सरुताई बाबर दादांचे स्वप्नी, सेवके चित्र लावा तिनी. प्रवेशद्वारा स्मृती करुणी, लिहुणी अक्षरात. ताई स्वप्नी, ब्रह्मा विष्णू महेश त्रिगुणात्मक त्रयमूर्ती. तन मन धन अर्पिले मातेच्या चरणी. भगवे रंगाचे बल्ब समाधी प्रत, लावावे चौफेर आत. शत अवर्णा सहित, उजेड फक्त दिसावा. मठ गाभारी शोभोवर, भिंतीसी चौफेर. लावा संत तसबीर, थोर पुण्यवंत योग्यांच्या. मठ वास्तू शांत भाग, यज्ञ होम दत्त याग. 21 मेवण सुयोग, 16 गुरु पौर्णिमेसी. 2 मास वास्तव्य होई, असता नव मठ मंदिरी ताई. बहुत उपक्रम तेही, नच देत ग्रंथ विस्तार भये. बाबर दादांचे नियोजन, सरुताई कृपा आशीर्वादेन. दुजे मिळून काम होण, जोकुण सेवा दादांची. सेवा करता दिवसे दिवस, समाधान वाटे खास. बाबर दादांचे समर्पणास, कोणती उपमानसेची. वाढता जबाबदारी, मंदिर कामाचे व्याप भारी. पैलण्याची शक्ती सारी, माऊली सरुताई देतसे. मठ मंदिरात जाता क्षण, शांत शीतल उत्साही मन. प्रपंच व्यापच क्षमण, समाधान वाटे जीवा. रमणीय मंदिर धाम, बहु अत्युत्तम काम. तव श्रेय उत्तम, बाबर दादांसी मिळेची. श्री सद्गुरु सरुताई अर्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री सरुताई लीलामृत ग्रंथस्थ 19 अध्याय गोडहा.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त। अध्याय 20 प्रारंभ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 20 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय जयाजी अनंतवेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडदीशा नमो नमः। माझे पापताप दहन सरुताई करा कृपा करुण, राहो सदा आनंदी मन तुझे भजन करावया। एकविधा निष्ठा ज्याची जडली सरुताई पदी साची, त्याच्या दुःख संकटाची होळीच होत निसंशय। संजय बागल कातर खटावचे ओरिसा ब्रह्मपुरी साचे, दुकान सोन्या चांदीचे तेची स्थायिक झाले। 2001 मध्ये मायणी येन प्रथम सरुताई दर्शन, आश्चर्यकारक अनुभवेन ते पासून येत राहिले। ते वेडीचा दृष्टांत दोन्ही करामध्ये स्थित, सद्गुरु सरुताई संत देह ठेवल्या झाल्या। ते पासून येत दर्शना वर्ष 6 महिन्यासी जाना, सरुताई वरी द्विगुण जडली दृढ श्रद्धामणी। मी जव गावी असेन तवच ताईंचे महानिर्वाण, ऐसा संकेत मनोमन संजय बागल समजले। 10 वर्षापूर्वीचा दृष्टांत जव जव ते गावी येत, तव तव भीती मनात सेवकांसवे सर्वांसी असे। जव ते परतत ब्रह्मपुरीसी, तव निद्रास्त होत मानसी। सरुताईंचे आरोग्यासी आता काही चिंता नोहे। सरुताईंचा समाधीस्थ काळ संजय दादा होत जवळ, तंतोतंत दृष्टांत सकळ कराड सह्याद्री रुग्णालयाशी। विवाहानंतर 1 वर्ष काळ नव्हते त्यासी मूल बाळ, दृष्टांत मातेसी केवळ ताई देत्या झाल्या। म्हणे मोडकर कंकण त्याचे रिंगा करून, स्नुषेचे सजवा कर्ण सुवर्ण रिंगा घालिजे। बागले तैसेची केले कंकणाची कर्णफुले, स्नुषेच्या कानी डुले पुढे पुत्ररत्न झाले। आजही काणी देखा होत त्यांच्या रिंगा, काढताची उगा पत्नीस त्रास होतसे। सजीव निर्जीव ज्ञान त्रैलोकीचे विज्ञान, सरुताई माऊली जाण ब्रह्मांड ज्ञान अवगतसे। पुढे भ्राता विष्णुप्रत मोटार सायकल अपघात, राज्य ओरिसात होत दाखल रुग्णालय। भक्तांची चिंता जाण 3 रात्र 3 दिन, सरुताई न करे शयन राहे जागृत ते वेळी। संजयाचे स्वप्नी जात आणि माऊली म्हणत, भोजन इडली कृत देता वाटेल बरे की। संजय दादा इडली देत, भ्राता विष्णुप्रत आरोग्य पदा जात, सद्गुरु ताई कृपेतो आनंद बागल दुजा भ्राता, येत ताई सेवे कृता। संध्या सूर्यास्त होता जातसे कातर खटावी, संजयासी दृष्टांत आनंदासी राहू देत, ताई समीप मठात मुक्काम तेथ करावा। संजय दादासी विस्मरण राहून जात करणेची फोन, आनंदासी मायनीहून कटावी न जावे।
ताईंनी न जाऊ दिले आनंदासी भले, ते दिनी ठेवून घेतले मुक्कामी मठात. व्यापात विस्मरण भले, सांगणे ते न झाले, तरी साक्षात जाऊन दिले आनंदासी ताईंनी. संजय बागलांसी मानले आपुले, स्वप्नी जाऊन बोलाविले पूर्व नियोजन भले, करीत मातो श्री सरुताई. स्वप्न दृष्टांते सरुताई, मी जेव्हा बोलवल तेव्हा तू येशील का? 2012 साल सरुताई स्वप्नीचे बोल, मी जेव्हा बोलवेल तेव्हा तू येशील का? म्हणे तुम्ही बोलवावे लगेचच मी यावे, ऐसे होईल बरवे निसंशय येईन मी. ते वर्षीचे गुरु पौर्णिमेसी, गजानन विजय पारायणासी, बैसता नवमठासी, कृपा आशीर्वाद ताईंचे. समाधी पूर्व गुरु पौर्णिमेसी, स्नानाभिषेक सरुताईंसी, तव पाद्य पूजा समयासी, मेघही बरसे माऊलीवर. धनंजय लिपारे पारायणासी, पठनासी बसता मंदिरासी, दूजे दिनी दृष्टांत त्यासी, वाटे बहुत आश्चर्य. जे चमत्कार गजाननाचे, शेगावी झाले साचे, तैसेची माऊली सरुताईंचे, मायनी तैत प्रत्यया. महात्म सरुताईंचे ऐसे, ऐकता पाहता चित्ती वसे, दिव्यत्वाची साक्ष असे, मर्म समजत असे जीवाशी. पुढे त्रैवार्षिक अधिक मासे, गुरुचरित्र पारायण वसे, सरुताई अनुमती असे, महाप्रसादा आयोजिले. संजयाशी दृष्टांत ते वेळा, मठासी उत्सव सोहळा, निजगमन मायनी स्थळा, येत सरुताईकडे. वाक्याची होय स्मृती, मी बोलवेन त्याप्रती, तू येशील का गती, ऐसे बोलल्या मातो श्री. ओढ लागे सद्गुरु स्मृत, निघे प्रवासागती, येत मायनी प्रती, सद्गुरु दर्शन घेतले. चालू असे पारायण, सरुताईंनी सोडले अन्न, समाप्ती आधी 2 दिन, सद्गुरुताई जेवेनात. संत समाधिस्थ होता, अंतबाह्य शुद्धता, आचरे उपास व्रता, निज देह पवित्र करीते. म्हणे सेवकतीन, आम्हीही नच घेऊ अन्न, माऊली जेवल्या विन, आपण कैसे जेवावे. सलग 8 दिन, सरुताई न स्पर्शती अन्न, रक्तदाबतेन अत्यल्प झाला असे. वैदक औषधोपचारेन करता येईना गुण, कराड सह्याद्री सनेन आवश्यक झाले. 21 नंबर गाडीतून सरुताई सवे घेऊन जाता सद्गणित भक्तगणनेन सकल अश्रू ढाळती. सह्याद्री रुग्णालयी गेले, माऊलींशी दाखल केले, अनेक भक्त भले येत राहिले दर्शनासी. धीरज बोले दूरध्वनी वरून, दादा कराडी यावे आपण, पैशाची तजबीज करून, दादा येत रुग्णालयी. जाता रुग्णालय मेजापाशी, सरुताईंचे बिल भरण्यासी, आनंदराव धावे मेजापाशी, दादा सोय झालीसे. संजय दादांशी दृष्टांत बोल, होईल 1 लक्ष बिल, तेवढेच होता मोल, रुग्णालय भरता झाला. सरुताई वदे पुढे सखोल, 8 सहस्र बिल, पोताची घोळ होईल, परामर्श जाणून घ्यावा. संजयाशी समजेना अर्थ, काय लपला भावार्थ, करे विचारांची शर्त, सरुताई माऊलीच जाणे ते. तात्पर्य सरुताईंचे बोल, इतुके होताची बिल, समाधी वेळ येईल, देह सोडणे मज भागची. रुग्णालयी पुणेकरासी दृष्टांत, तेन पिता मृत्यू पावत, पिता यानेची सरुताई होत,
सत्यात अर्थ लागला. शिवाजी राजे आनंदराव प्रकाश सेवकाशी भाव. सरुताई माता पिता सदैव माऊली देव सर्वस्वे. कदम आबांची बहीण पल्लवी कंसे नाम जाण. नंदुरबार निवासस्थान भक्त सरुताईंची. इकडे ताईंचा समाधी काळ पल्लवीस स्वप्न पडे तेची वेळ. सरुताई वदे एकही पळ मज रुग्णालयी थांबणे नाही. ऐसे ताईंचे दृष्टांत बोला आपण मज घेऊन चला. येईन आज कातर खटावला थांबणे होईल 2 मिनिटे. तू सांगावे बंधू आबांसी मंडप घालावा कातर खटावासी. काहीही करून मजसी आपण घेऊन जावे हो. मम येणे होईल आज स्नान घालावे तुम्ही मज. ऐसे बोलीजे हितगुज सरुताई पल्लवीसी. पाटे स्वप्न भ्रमणध्वनी वरुण बाच्याशी करी पल्लवी कथन. कसेही करून यावे घेऊन मातोश्री सरुताईसी. सह्याद्री रुग्णालये सर्वजण तीच नच ठाऊक महानिर्वाण. भ्रमणध्वनी मोठा करुणी ऐकवीत शिवाजी सर्वांशी. सरुताई सांगे मार्ग संक्षिप्त महानिर्वाण यात्रेचा दर्शवित पथ. कुसे सावळी वडूज करीत येत ताई खटाव मार्गे. भाद्रपद वद्य पंचमी दिनी 4:32 पहाटे गुरुवार दिनी ताईंनी देह ठेवला. शके 1934 दंदन नाम संवत्सरास. सरुताईंनी रोंधला श्वास देह समाधी घेतली. दूर दूरच्या भक्ता प्रत माऊली जाऊनी स्वप्नात. आपल्या समाधीची मात कळवत्या त्या झाल्या. पुकार झाली गावागावात ताई झाल्या समाधीस्थ. ऐसी ऐकताची मात हृदय पिटती नारी नर. गेल्या गेल्या साक्षात्कारी चालत्या बोलत्या श्रीहरी. दीनजनांच्या कैवारी ताई माऊली आपल्या की. गेला आमुचा विसावा गेला आमुचा सौख्य ठेवा. विजला हा ज्ञान दिवा कालरूपी वाराणे. अहो सरुताई समर्था आता आम्हास कोण त्राता. काहो इतुक्यात पुण्यवंता गेला आम्हास सोडून. इकडे माऊलींची जीवन ज्योती येऊन विलीन मायनी मठात. प्रभाते सूर्योदय होत दूर निघू लागला. समाधीचे मध्यभागी होत पूर्व होम काष्टादी. स्वयं अग्नी शुद्धी प्रज्वलित झाला हो. ऐसे कैसे अणिवार सर्वांसी आश्चर्य फार. समाधी स्थाने अग्नी दूर आपोआप कैसा झाला. ताईंची जीवन ज्योत मिळे समाधी प्रत. येऊनी मठांतरी स्थित आधीच ताई विलीन. फुलांनी सजविली गाडी 21 नंबर ताईंची आवडी. ठेवली देहाची कुडी सुरू झाली अंतयात्रा. होत माऊलींचा नाम गजर केले कराड पार. येता पुसे सावळी नगर तालुका उत्स्फूर्त बंद होय. लोकांनी उधळली फुले संत गती यात्रा चाले. सरुताईंची पाऊले वैकुंठ गमना चालली. वडूज मध्ये ही शोकात होत माऊली स्वागत. माळी भक्तगणा समवेत दर्शन घेते झाले हो. गाडी कातर खटावी येण चाले भव्य मंडपातून. जण घेत होते दर्शन पतासी गर्दी बहुत. गाडी येत मायनीला भाद्रपद वद्य पंचमीला. अपार मेळा मिळाला घ्यावया माऊली दर्शन. पुष्परथ केला तयार सिंहासन त्यावर. सडे घातले रस्त्यावर गोमियांच्या स्त्रियांनी.
रंगवल्या नाना परी काढती चतुर नारी सुमनांनी भरे नगरी दस दिशांशी मायनी दिंड्या आल्या अपार वाद्यांचे नाना प्रकार दुमदुमे भजन गजर सरुताईंच्या नामाचा तुळशी फुलांच्या माळा कंठी गुलाल बुक्का उटी मूर्ती सतेज गोमटी ठेवली पुष्परताते तुळशी बुक्का गुलाल पुष्पे भक्त उधळू लागले फुलाखाली झाकून गेले मातोश्री सरुताई महाराज इस्लामपूरचे अंबादास कोठारी येतसे मायनी नगरी गुरु पौर्णिमा गुरुवारी येऊन दर्शन घेतसे त्यासी बोले धुंडी बुवा तू जावे मायणी गावा करावी सरुताई सेवा तेची मी आहे नवीन मठ भूमी पूजन कोठारी हस्ते जाण सद्भक्ता माऊलींचा मान शुभारंभ करते झाले ते दिनी मायनीसी मिरवणूक चांदणी चौकाशी निरोप दर्शना सरुताई पाशी उघडी लोचणे माऊली आणि केला हातवर आशीर्वादा तत्पर पाहुनी बहु आश्चर्य अंबादासासी वाटले धन्य ते अंबादास काका सजीव दर्शन देखा माऊलींचा पुत्र सखा ईश्वरमय झाला देता सजीव दर्शन समाधीही निमित्त जाण पाहता वाटे विलक्षण तेन धन्य झाले मंगलाताई भक्तासी दृष्टांत बोल पुन्हा वारी घडल न घडल थांबून न आपलं दर्शन घेऊन जावे त्या थांबे दस दिशी तव ताई कराडाशी पुन्हा बोले स्वप्नाशी तुंडमुंड निघालो आम्ही तव त्या घेत अलंकार यथाशक्ती साकार मूर्ती समाधी जागेवर एताची अर्पियले पोताची स्वप्नी बोल सुंडमुंड जाऊन दिलं अलंकार अनमोल स्वइच्छेने देत्या झाल्या संध्या समय होता परी मूर्ती उतरे मठांतरी गंगा जलाभिषेक देहावरी अखेरचा झाला होय पूजा षोडोपचार आरती उजळली अखेर भक्तांनी केला नाम गजर सरुताईंचे नावाचा जय जय सद्गुरु सरुताई सकलांची माऊली आई परब्रह्म सरुताई दत्त स्वरूप ऐशा गजरानंतरी मूर्ती ठेवली समाधी भीतरी पूर्वाभिमुखी साजरी शास्त्र मार्गाप्रमाणे मीठ भस्म चंदन कापूर यांनी ती भरली गार शिळा लावणी केले द्वार साधुणी बंद ते वेळी पुसे गावचे सुंदरगिरी बोले सेवकासी निशांतरी नामस्मरण भजन परी मठ मंदिरी झाले पाहिजे प्रसन्न चौथेशी दृष्टांत औरंगाबाद येत मुलांचा मेळा जमत 1616 दिसत आहे केले निज स्नान वाटे शेगावी आपण मायनी पथावरी गमन विलक्षण वाटू लागले पथखांबे ठाई ठाई चित्ररूपी वसेताई बेलपुष्प बहराई मार्गावरी दिसत आहे पथमार्गे बोले आवडी जाता सरुताईंची गाडी होईल पुष्प वर्षाव दुथडी नामे गजर माऊलींचा 16 नियोजन दृष्टांत चंदू आप्पा सेवक बोलत रात्री 12 वाजेपर्यंत प्रसाद सर्वा देणे होय शिवाजी राजे बोले त्यावर जरी होईल निशा प्रहर प्रसादाविन नारी नर कोणी गेला न पाहिजे हवं तर काढू ऋण आपल्या संता कारण प्रत्येकी यथाशक्ती प्रमाण सोहळा संपन्न करूया शांताराम बाहू बोले शिवाजी राजे चंदू किती दान देईजे तेन परिस्थिती तुझे
सर्व काही माहीत होय. तव शिवाजी राजे वदत, पहा परी जमत, अंगोली रिंगा मोडा कृत, एत उत्सव संपन्न करू. पुसे गावचे सुंदरगिरी संत, मार्गदर्शन करीत, सोळशी आयोजना प्रत, होत 16 सुंदर. 16शीचे आयोजन, जमवी वर्गणी भक्तगण, यथाशक्ती वित्तदान, श्रमदान देते झाले. तव दिन 16, 16शीचा सोहळा, भक्तगणांचा जमला मेळा, महाप्रसादा घेते झाले. सजवली 21 नंबर गाडी, सरुताईंची आवडी, पुष्पवर्षावा दुथडी, समाधीवरी झाला से. रुद्राभिषेक मंत्रघोष भारी, महादेवाच्या पिंडीवरी, 16 साधू बरोबरी, करी पुत्र नातवा संवेत. 16 साधूशी जाण, प्रत्येकी 16 वस्तू दान, ऐसे केले पुण्यार्पण, सत्कार साधूंचा. असुनी दुर्गा नवरात्र, 105 सहस्त्र, उठली भोजन पात्र, तत्र प्रसादे तृप्त झाले. जैसे स्वप्न दृष्टांत, तैसेची प्रसाद ठेवित, निशी 2 प्रहरी गाडी येत, सेवक देत प्रसादे. पुनश्च 3 प्रहारात, रात्री 2:30 घड्याळात, लोक गाडी सवे येत, तेही प्रसादे कृतार्थ झाले. गुरु पौर्णिमा मंडळ सेवा, सर्वांसी आश्चर्य जीवा, कैसा दृष्टांतांचा ठेवा, अनुभवा सत्य स्वप्न कृती. मध्यरात्री 12 समयास, सेवे करी ग्रहण प्रसादास, थकले भागले सदनास, जाऊन निद्रिस्त झाले. पुन्हा निशेचे 2:30 समयास, एक गाडी ऐई प्रसादास, वाढपीचे मदतीस, धनंजयास धाडले बोलावणे. तेच समयी सरुताई इकडे, स्वप्नी धनंजया पुढे, उठ बाळ एमटाकडे, घेऊन भजी गाड्यावरची. धनंजयाशी दृष्टांत अनूप, तोच दारावर पडे थाप, तू यावे सोडून झोप, मठ मंदिरी साह्यासी. निमंत्रक मुला बरोबर, धनंजय जाय सत्वर, ताई बोलावीत खरोखर, शिवाजी मुखे दणुले पारेसी. सरुताई समाधी मंदिर, विविध उत्सवद्वारी, वार्षिक मासिक सोहळे परी, कौतुके पाहे माऊली. सहकार्य भक्त मंडळाचे, श्रमदान युवा संघटनेचे, योगदान तळमळीचे, अविरत चालू होय. अमित ताळेकरासी दृष्टांत, लोक प्रश्न करीत, सर्व सेवेकऱ्या प्रत, तुम्ही देव पाहिला का. सेवेकरी ते म्हणत, आम्हा देव माहित, माऊली सरुताई संत, होत अमुचे देव गुरु. तेज प्रभा सरुताई मूर्ती, मठाकडे टेकडीवरती, अमुची माऊली स्मृती, संतताई देव होय. चंद्र चांदण्या ग्रह तारे, हिरवळ पुष्प वाटिका भरे, सरुताईंचे सिंहासन गोजिरे, स्वर्ग 16 दिसता है. देखिला महाकाय गजानन, क्षणात विठ्ठल रूप जाण, क्षणात सरुताई सगुण, सरुताई ठाई सर्वदेव. सरुताई आद्य गणेश, सरुताई पांडुरंग ईश, एकरूप सर्व परमेश, सद्गुरु सरुताई स्वरूपे. श्री सद्गुरु सरुताई अर्पणमस्तु. शुभं भवतु इति श्री सरुताई लीलामृत ग्रंथस्य 20 अध्याय गौडः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 21 प्रारंभ.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 21 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री कृष्णाय नमः। कृष्ण जन्मला गोकुळात कळसाध्यायाची सुरुवात श्रावण वद्य अष्टमी तीत विजय नाम संवत्सरे हे वासुदेव देवकी नंदना हे गोप गोपी मनरंजना हे दुष्ट दानव मर्दना श्री हरी पावाता हे सरुताई दयाघना तुझ येऊ दे माझी करुणा कळसाध्याय करी पूर्णा वेळ फार अल्पसे प्रथम पुण्यतिथीस बसवावे पारायणास ऐसे मणीची आस पूर्वावी दीनानाथा तुझ अशक्य काही नाही भक्तासाठी लवलाही सर्व प्रक्रियेची घाई येई मदती सधाओनिया भक्तांच्या इच्छा तूही पुरविशी सरुताई लेकरांसाठी धाव घेई सर्व काही तुझेच असे प्रथम वर्षी समाधी नंतर सलग पर्जन्य अहोरात्र गुरु पौर्णिमे दिनी मात्र पूर्णपणे थांबलासे पूर्व दिनी सलग पाऊस उत्सवे मात्र निरभ्र आकाश सोहळोत्तर नभास जलधारा होय सुरू समाधी नंतर दृष्टांत प्रसन्न कुमार धीरज मंदिरात गाभाऱ्यात मूर्ती पाहत मातो श्री सरुताईंची समाधी नजिक प्रतिकृती दिसत आहे सुबक मूर्ती स्थापनेची जणू स्फूर्ती संवाद चालू एकमेकाते प्रसन्न कुमार वदत धीरज हस्ते स्थापनेचा आहेत मूर्ती समाधी स्थित विराजमान व्हावी जी दृष्टांते अंजनी बाबर चालत होत्या पथावर निवासस्थाना समोर ताई वाटेत उभ्यासे म्हणे तुझ अंगावरील लुगडे देवोनी टाक मजकडे ऐसे पडता कोडे त्या जात टकले सदनासी सत्वर साडी बदलून घेतली स्वच्छ धुवून अर्धवट वाताक्षण पुन्हा ताई समीप येतसे ताईंशी साडी देता क्षण त्या घेत अंगावर लपेटून अंजनीचे हर्षले म्हणे मम इच्छा होय पुरी सरुताई समाधी वेळी वदत त्या साधू जवळी साडी ठेवा समाधी स्थळी परी कोडी नच ऐकले पूर्वूर वाटे मणी कैसी होय ही करणी अपुरी इच्छा राहे मणी या क्षणी ताई पूर्वीत भक्तांचे व्याकुळ मन आजही जाणत तात्काळ अद्भुत शक्ती बळ संत सरुताईंचे पुन्हा नवीन साडी साक्षात नेऊन ठेवीत गाभाऱ्यात ऐसे स्वप्नीचे भाकित सत्यात ही पूर्णत्वे साडी रूपे संकट दारुण माऊली करे निवारण आध्यात्मिक सामर्थ्येन येतसे प्रत्यंतरा ग्रंथलेखन प्रारंभासी दृष्टांत अरुण तावरेसी स्थान मंदिर गाभाऱ्यासी उभे शिवाजी सेवका सवेते एक एक लिखित प्रत अरुण रावताईकडे देत माऊली स्पर्शाने दिव्य होत तेजो वलय दिसे अध्यायी प्रकाशन कोण करणार भक्तांप्रत कोण देणार प्रश्न अरुण रावांचा त्यावर संक्षिप्त कृती ताईंची समाधी पाशी उभे सेवक दिशा उत्तराभिमुख जाऊन विसावले देख अध्याय शिवाजी सेवका करी लिखित ग्रंथ प्रकाशनाची जबाबदारी पूर्ण साची असे शिवाजी कदमांची ऐसी सूचक माऊली कृती सहाय्यकाची कामगिरी सोपविली अरुण भाचावरी ग्रंथाप्रती समाधी मंदिरी शुभ संकेत सरुताईंचा सरुताई लीला चरित्र
तारक असोनी परम पवित्र अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे या ग्रंथाची अवतरणिका देते आता पुढे ऐका एकाग्र मन करुणी बरका पूर्ण व्हावे सावध प्रथम अध्यायी गणेश शारदा नमन सर्व देव संतांना वंदन मांडणीतील पूर्व संतांचे स्मरण महात्मा यशवंत बाबांचे कृष्णा तावरे शिष्य बाबांचे कन्या ताईंनाही शिष्यत्व त्यांचे जन्म वर्णन सरुताईंचे बालपण थोडे वर्णियले यशवंत बाबा समाधी मंदिर जबाबदारी बापूराव येळगावकर जामीन होणे कृष्णाप्पावर त्या योगे वारसा ताईंसी द्वितीय अध्याया आपण ताईंचे विवाह बालपण संसारासी त्यागुण तपश्चर्या वेताळमाळा मायनी बाबांचे यात्रेत दिव्यत्व अनुभवा येत यात्रे करू ताईसी पूजित पहिला संवाद परमात्मी तृतीय अध्यायी बांधले वृक्षाला मारणाराचा वसखंड झाला समुद्रात आत्महत्येसी उतरला केतून दूर केले पुत्रासी कन्येचे केले सांत्वन नातीकडे बोट दाखवून कानोल्याची भिक्षा मागून सुमन सुतास बरे केले विष्णू कोळ्याची भक्ती मातेच्या सकई प्रती दृष्टांती काका पाठवती माळ्यांसी सरुताईकडे चतुर्थ अध्यायी अंतराळात फिरवून दृष्टांत रूपे संकट निवारण व्याधी मुक्त केले जाण सुनंदा रामचंद्र पाटीलसी ननावरे कृष्णाबाई कोडमुक्त त्वचा होई राजा बैल पाठवीत ताई दणबल रूपे सर्जे रावांकडे केले अग्नी प्रलयापासून मंजूताई माळीचे रक्षण किरण माळीस अपघातातून पूर्ववत बरे केले हो जनावरांचे तृषा शमन दुष्काळी केले जाण छावणीवरी पडे पर्जन्य पदस्पर्शे माऊली कृपेने पंचम अध्यायी कुरोलीचे बाबांनी सेवकासी पाठवले मायनी सरुताई निवासस्थानी दूरदृष्टीने सेवे प्रत्यर्थ आशीर्वाद शंकर बागलासी तत्वज्ञान वदे सेवकासी समजून देत कर्म कर्तव्यासी तेच जीवनी श्रेष्ठ होय पाद्यपूजा शिवाजी राजाची मनपूर्वक सेवा सेवकांची ताईसी तळमळ भक्तांची माझा राजा चालत आलाय मुसळधार पावसात रक्षिले सेवक पडता भिंत थोडा भाग माळवादी टेकत बाळासाठी सरुताई कृपेने यशवंत बाबा साक्षात परमेश्वर सरुताई वदे सत्वर आनंदाने प्रवासाबाहेर 21 नंबर गाडीतून षष्ठो अध्यायात कथन गाडी चालवली विना इंधन विना चावी मंदिर द्वार अभिषेका खुले केले ते चालकाची यष्टी अडवून त्यासी केले मार्गदर्शन दूर केले बाई नादापासून संसार सोडीत लावला अडवले माल वाहन परीन ऐकले चालकान पुढे जाऊन पलटी वाहन चालक गत प्राण झाला कथा सप्तम अध्यायासी कन्ये पोटी जन्मले पांडुरंग जोशी देता 5 कलिंगडे बायाकासी पंचपुत्र जन्मले देवी खिंडीचे दाम्पत्यास पुत्र झाला प्रथम भारेस ताईंनी ओळखले द्वितीयेस अनेकास पुत्र प्राप्ती ताई कृपेने कथा अष्टम अध्यायात विनाकाडी विडी पेटत सरुताई चमत्कार दावित फलटणचे भक्त कन्येसी शिंदे उभयता मायनीसी ताईंचा श्वान निरोपासी भेट होई साताऱ्यासी कृपा आशीर्वाद माऊलींचा कांचनासी अभ्यासा बळ दादासोची शैक्षणिक भविष्य सकल अमोदासी 3 फुले केवळ रूपांतर यशात केले ते कथा नवम अध्यायात
श्री कृष्ण देव पुसे सावळीत शिष्य उपळेकर काका संत परीक्षा घेत शिष्याची ताई वास्तव 19 दिन अयाचित वाड्यासी जाण ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण अजान वृक्ष सोबतीला विद्युत झटके पडता विहिरीत माधवासी वासवले तेत महामुनी बाई जवळी कुंकू देत ताई करत सूचक कृती मित्र जाय पंढरीसी ओढ लागे माधवासी ताईंनी अयाचित वाड्यासी प्रत्यक्ष पांडुरंग भेटविला कथन दशम अध्यायास प्रतिवर्षी गुंडुबुवा यात्रेस प्रतिपदा चैत्र मास बुधगावास नेत ताईंसी मठ जागा गुंडुबुवांची ताईंनी दाखविली साची भूमिपूजन शुभारंभाची पायाभरणी ताई हस्ते आशीर्वाद नागे गुरुजीस राष्ट्रपती पुरस्कारास उत्सवात रक्षी पर्जन्यास गाडीत बैसून सरुताई बाजीराव कदम येता क्षण ताईंनी सेविले अन्न सुनंदा माळीचा बालनंदन सर्पभयापासून रक्षेला 11 अध्यायी कथा थोर अरविंद महाराज डाळमोडीकर गुरुदत्त दर्शन अणिवार सरुताई देत्या झाल्या सुमळच्या मुलाचे विवाहात अन्नपूर्णा रूपे भोजन पुरवित संकटे तारी देऊन दृष्टांत सत्यातही तैसेच कृती 11 वर्षीय बाळ भजन होताची वेळ गायीस दत्तात्रय दाविले सकळ दिव्य किरण सोडलेले ताईवरी गोंदावलेस जाता ताई स्वतः राम नाम घेई गौरीचा पती मुक्त होई ब्रह्मसंबंध बाधेपासून यशवंत बाबांचे रतात ताई विराजमान होत स्वर्ग 16 अवचित पाहे जनभूलोकी 12व्यात प्रवास वर्णन सुमन राक्षसवे तीर्थाटन चालवली गाडी विना इंधन चालकास दूध देऊनी तुळजा भवानी माता झोपायला निघाली आता साडी चोळी नेसवण्याकरता त्वरित जावे इति सरुताई कातर खटाव मायनी प्रवास नित्य भोजन आणणेस दर्शन योग जनास प्रतिदिनी कदमांचे वृक्षाखाली अमरापूर मरडवाक कलश रोवणास साप वेळू राम नवमीस धर्मनाथ बीज वावर हिऱ्यास महाशिवरात्री सभेला वडे खंडोबा यात्रे हिंगण गावास सरुताई मिरवणूक सोहळ्यास धूम्रपानापासून मनुष्यास तेत ताईंनी परावृत्त केले मंदिर गाभारा पद माळ्यास दर्शनार्थ सोय लोकास जाऊन उघडे द्वारास स्वये माय सरुताई कथा अध्याय 13व्यास पठन कर भगवद्गीतेस सरुताई वदे भक्तास तत्वज्ञान आचरावे रजनी खाली 3 कंकण रक्षिले बस अपघातातून मोगराळे घाट दरीपासून पूर्वसूचित करून कृती बुद्धी होई भारतीस इंधन नियंत्रक बंद करण्यास स्वभावार देवत्वाचा वास फिरुडी जात सरुताई सूतगिरणी बंद पडण्या अगोदर राव साहेबास वदे शेती कर बुधगावी बसून पाडावीर स्थळ दाखवी डोरली शेता सुरेश घाडगे प्रकाश पुणेकर जले भरले कूपनलिका विहर मणक्याची व्याधी सत्वर कौशल्याची बरी केली कथन केले 14व्यासी रेश्मा घाडगे शंकर अण्णासी योग्य विवाह मार्गासी दर्शवित मातो श्री सरुताई अवधूता विवाह अगोदर दाविली भार्या तळहातावर दादासी अरठरतै किर स्वप्नी लग्नपत्रिका दाखविली प्रल्हाद शिंदेला झुडका भाकरी देता मुंबईस लागे नोकरी बाळाची गाठ पूर्वत बरी करी निज सामर्थ्य मातो श्री योग्य न्यायाचे केले भाकित निकाल येण्यापूर्वी ताई सांगत
बाहेर पडजे ग्रह कलहात ते बोध करुणी परतविले. अध्याय 15व्यासी पाहिले संत साखळीसी दोंडी बुवा इस्लामपुरासी माळ्यांची घेत परीक्षा. पलूसचे धुंडी बुवाणी सिद्धरामाला दृष्टांते पाठविले मायणीला. मांडीवर बसवून मांजराला ताईंनी त्याचे भाग्य पालटले. अवधूतला फेटा बांधुनी गजानन रूप दाविले ताईंनी. तारू बंधूचे गमन मायनी काटकर महाराज पाठविती. गोंदावलेचे थोरले राम मंदिरात पलंगासणी शेज घरात. गादीवरी विराजमान होत ब्रह्मचैतन्या समसरुताई. कथा भाग 16व्यासी टाळी देता मकरंदासी पदोन्नती मिळे नोकरीसी कृपा आशीर्वादे सरुताई. कवळे सरांचे कल्याण जवळी नोकरी देऊन गृह लिलाव संकट निवारण देऊनी प्रत्येकी एक एक भजी. भजी चपाती विसरलेली शांताकडून आणवली आनंदे ग्रहण केली. पक्वान्न ताटे समीश्वानासी अक्षयचे सर्पभय निवारण शिक्षणार्थ पाठवले जाण. वडगावचा बाळ अमन झटके बंद दूध पाजुणी. राहुल शिंदेचा टळे अनर्थ ताई प्रवासा बुद्धी देत. पुनरुपी वाहन बदलत पुढील वाहन पलटी होय. स्वामी समर्थ स्वप्नी संतोष शिंदेसी मायणी दुजे भक्तासी ताई चरणी साई बाबा पाठविती. साधू संग जैन दिगंबर माऊलीसी करुणी नमस्कार. माते माते उद्घोष गजर नाचुनी गमन पंढरपुरी. कथा भाग 17व्यात साकर घाटी स्वप्नात दर्शनास येता प्रत्यक्षात स्वप्न साकारले राम शिंदे. तहसीलदाराची बंद मोटार पदस्पर्शाने चालू सत्वर. हनुमंताची व्याधी चक्कर मुक्त झाली ताई कृपे. मनुके मागुणी नोकरीची भाष्य कथिले कुंभार गुरुजींचे. सरुताई पांडुरंग दत्त स्वरूपाचे दर्शन देत साळुंके महाराजांशी. कथा 88व्या अध्यायात पूर्ण झाला जागेचा हेत. 9 जणांचे प्राण बांधकामात वीज झटक्यापासून रक्षिले. उत्तम माणेसी गावी दर्शन अधिक मासी स्वतः जाऊन. हिराबाई शिंदेचा नातू पूर्ण श्वान पिलास भरा होय. सर्प शिरला गाडीत ताई कृपे सर्व सुरक्षित. गाडी थांबताच विटात उडी मारून बाहेर पडे. अर्धांग वाताचे केले निवारण अर्धा मोदक मागून. चरणतीर्थ करी प्राशन व्याधी जाय खाशाबाईची. ताल सुरांचे सांगे ज्ञान ताई कृपे सुस्वर भजन. सामाजिक सत्कार्यास प्रोत्साहन ताई देत सनी पवारे. अध्याय 19व्यात ओळखी नाम गणपत दुर्गास्थान देवघरात जाणून ताई टाकीत फुले. दादा सोसी साक्षात्कार घरा आधी बांध मंदिर. मजनच येणे होणार येथील मम 2 सेवक. दोंडी रामचे भूत बाधे पासून सरुताई करी रक्षण. दृष्टांते करुणी सांत्वन वेळेत जावे सत्यात सल्ला. कुरोलीचे बाबा यशवंत सरुताईसी उपमा देत. ती फिरती लक्ष्मी होत बाबा गुरुबंधू ताईंचे. संत संतांचा सोयरा कदम आव्हांसी पाठवले त्वरा. ताईसाठी जागा मंदिरा त्या योगे घेते झाले. सरुताई सवे प्रिय श्वान जेते बसे तेते जमीन. खरेदी मंदिरा कारण पूर्व नियोजन कुरोलीच्या बाबांचे. पुणेकरांचे दृष्टांते ताई लाडू बरे ताट दादांसी देई. संकेत रूपे सांगणे होई करीत सुपूर्त कारभार. 20व्या अध्यायात संजय बागलांसी दृष्टांत
सरुताई दोन्ही करात देह ठेवत्या झाल्या. 2012 अधिक मासे कुरुचरित्र पारायण बसे. संजयाशी दृष्टांतसे ताई मंदिरी 16 दिसत आहे. आठवले ताईंचे बोल मी जेव्हा बोलवेल तेव्हा तू येशील. तव निघे प्रवासा मायणी. ताईंनी सोडले अन्न झाले रुग्णालयी नेन. संजय जवळी आसन आपोआप कडे ऐसे. संजयाशी दृष्टांत बोल 1 लक्ष होईल बिल. 18 सहस्र होता मोल पुढे काही उपयोग नसे. पारायण चालू गुरु पौर्णिमेचे दृष्टांती धनंजयाचे. जैसे चमत्कार गजाननाचे तैसेची सरुताईंचे झाले. पल्लवीचे जाऊन स्वप्नी मज घेऊन जावे मायनी. वडूज खटाव मार्गावरुनी खटावी मंडप घालावा. महानिर्वाण यात्रेत मिरवणूक चांदणी चौकात सजीव दर्शन देत अंबादास कोटाऱ्यासी माऊली. गंगा जलाभिषेक देहावरी षोडोपचारे पूजे नंतरी. सूर्यास्त क्षणी मंदिरी समाधिस्थ मातो श्री सरुताई. अध्याय 21 अध्यायाचा कळस भरवा. ताईंचा कृती सार ठेवा. अनमोल सारांश दिला असे. माऊली समाधी नंतर काही झाले दृष्टांत थोर. तो उल्लेख थोडा पार या अध्यायी केला असे. शक्यतेनुसार घ्यावे दर्शन करुणी पहावे ग्रंथ पठन. मिळेल मनशांती जाण मत्सर हेवा दूर पळे. हे 21 दुर्वांकुर टवटवीतनी सुंदर. अध्याय रूपी निरंतर प्रेम भावे अर्पावे सरुताईंसी. हे सरुताई लीला अमृत जो प्राशील नियमित. पुरतील त्याचे मनोरथ कृपा वर्षाव माऊलींचा. जेथे ग्रंथरूपी ताईंचा सहवास तिथे लक्ष्मी नांदेल खास. संकट मोचनास देईल बळमातो श्री. दारिद्र्यास मिळे धन ऐश्वर्य सुबत्ता समाधान. रोगियास आरोग्य जाण ताणतणाव दूर पळे. जेथे हा ग्रंथ राहील सदा तेथे नच येईल भूतबाधा. शत्रुभय संपेल तदा सर्वदा विजय भक्तासी. निपुत्रिकासी होईल पुत्र अभ्यासात प्रगती तत्र. निष्कपटी पण मिळेल मित्र या ग्रंथाचे वाचका. संशय भ्रम नष्ट होईल ईश्वर प्रति श्रद्धा वाढेल. नास्तिकाचा आस्तिक होईल पावेल सुख समाधान. पतिताचा होईल पावन बेशिस्त वागेल शिस्तीत. लयास जाईल दुःख अज्ञान येईल व्यवहार चातुर्य. मात्र प्रथम कर्तव्य पालन निज कार्यात असावे मग्न. संदेश एकमेव जाण प्रभू माऊली ताईंचा. कर्तव्यासन करावी कसूर तेव्हाच जीवनी सूर. आत्मानंदाचा पूर सहज गती पावे मानवा. आदर्श वाटे मनाला ताईंचे रूप साधेपणाला. अंतरंगी दिव्यत्वाला कोणती उपमा नसेची. पाहता भौतिक सुखाला सर्वस्व मानू नये त्याला. सुख हवे अंतर्मनाला लीला अमृत सेविता प्राप्त होय. असावे शुद्ध मन शुचिर्भूत असावे आपण. करता ग्रंथ पठन मनशुद्धी आपोआप. द्वितीया तृतीया चतुर्थीला जो वाचेल ग्रंथ बला. अनुपम येईल भाग्य त्याला सद्गुरु सरुताई कृपेने. गुरुवारी 1 आसनी जो बसेल ग्रंथ पठनी. त्याच्या इच्छा पुरतील जणी संकटे निवारतील त्याची. सप्तदिन 21 दिन यथाशक्ती करावे पारायण. प्रथम ताईंचे भावे पूजन करोनी पठनास बसावे.
पिठलं भाकर दही ठेचा नैवेद्य 21 मोदकांचा मटकी उसळ इति आवडीचा सरुताईंसी अर्पावा जुडी 21 दुर्वांकराची प्रेमे भावे अर्पावी साची पारायण समाप्तीची इति देत आहे कल्पना ओव्या नवे हा अमृत कुंभ ताई लीलेने भरला अभंग श्रवणी पटणी व्हावे दंग संत संग आत्मसुखाचा दीन दुबळ्यांची माई रंजल्या गांजल्यांची आई मातृवत्सल सरुताई आधार बहुत जनांसी जो जाणतो पर दुःखासी जो धावतो सहाय्यासी जो मग्न निज कार्यासी तोची आवडे ताईसी रमेश शेडगे यांनी निरपेक्ष भावना ठेवूनी अनुभव गोळा करूनी दिले असे मजकडे काही जुनी माहिती मंदोदरी सासूबाईंनी दिली होती ताईची बहीण पिलाबाईची कन्या ती अपार श्रद्धा ताईवरी मूळ माझेकडील माहिती त्यात जमा झालेले स्मृती पुणेकर सेवकांची उक्ती याने ग्रंथ कळसा हो आजही ताईंची अनुभूती अविरहित कार्याची प्रचिती अपार सामर्थ्याची शक्ती अखंड ज्योत देवता आहे कले कलेने वाढो कीर्ती सरुताई लीला अमृत स्फूर्ती भाग्यास मिळो गती श्रवण पठन केलिया येते माझे नसे काही करत्या करविता सरुताई स्मृतीत येऊनी शब्द देई करून घेत मज हस्ते अधिक उणे झाल्यास ओवी लेकरासी क्षमा असावी झाली सेवा गोड मानावी निमित्त मात्र मी असे कोणी केले नसे घडले जाण ताई चरित्र ओवी गाण बंधू शंकराची सून सेवा अर्पित से ताई चरणी शके 1935 विजय नाम संवत्सरास भाद्रपद शुक्ल प्रतिपदेस नक्षत्र पूर्वा असे हा ग्रंथ कळसा चढला मायनी नामे ग्रामी भला तो सरुताईंनी पूर्ण केला द्वितीय प्रहरी शुक्रवारी स्वस्ती श्री सुनंदा विरचित हा सरुताई लीलामृत ग्रंथ प्रेरक ठरो भाविका प्रत जीवन नौका तारावया श्री सद्गुरु सरुताई अर्पणमस्तु शुभम भवतु इति श्री सरुताई लीलामृत ग्रंथस्य 21 अध्याय गोडः क्षमा याचना आवाहनं न जानामि नैव जानामि पूजनं विसर्जनं न जानामि क्षमस्व परमेश्वर यदक्षरं पदभ्रष्टं मंत्रहीनं च यद्भवेत् तत्सर्व क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय श्री गुरुदेव दत्त।